रेकॉर्डिंग याच्यासाठी करते आहे. बोला. काय म्हटलं तुम्हाला म्हणजे? नाही, मी जेव्हा तुम्ही सांगितलात ना हात जोडा म्हणून हा. माझं नाव घेऊन, तेव्हा मला एकदम डोळ्यासमोर एकदम मूर्ती उभी राहिली देवीची. अच्छा. एकदम म्हणजे असं गोल्डन टाईप. अच्छा. एकदम मला सगळं तेच दिसायला लागलं. अच्छा. हा, हो. खरोखर मला. हा, म्हणजे सगळे देवाचं मंदिर, हे मूर्ती, हे सगळे दिसायला लागले मला. एक्झॅक्टली. तर आणि बघा त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही असं हे नाहीये, म्हणजे वाईट आहे किंवा असं काही नाही. ऍक्च्युली आपण देवाची मूर्ती किंवा जे काही ठेवतो, जे काही आपण मानतो, प्रतीक आहे ते. ऍक्च्युली प्रतीक आहे. कारण आपल्याला कसं आहे, कॉन्शियसली काही ना काहीतरी दिसलं पाहिजे असते. हे आपल्या ह्युमन नीड्स आहेत ह्या. म्हणून हं, आपण देवाचे प्रतीक असं म्हणून बनवलंय, आणि त्याच्यात मग आणखी आपण धर्म, जात हे सगळं याच्यामध्ये वाटलेलं आहे. पण हं, ऍक्च्युली निसर्ग, तो काय असं काही हे थोडी आहे, दिसत थोडी येणार आहे तो. तुम्हाला तोही तुम्हालाही काय हं, देतो, तर त्याच्या कोणाच्या तरी मार्फत फिरून देतोय. तुम्ही म्हणाल की मला प्रेम पाहिजे, तर प्रेम कसा देईल तो? तो काहीतरी तुम्हाला कोणत्या तरी व्यक्तीकडनं प्रेम देईल. मग तो व्यक्ती तुमचं मुलं असतील किंवा पार्टनर असेल किंवा कोणीतरी भाऊ बहीण आई वडील समाज, कुणाच्या तरी थ्रू तुम्हाला तो प्रेम व्यक्त करेल की तुमच्यावर. तर अशाच पद्धतीने आपण एक आपल्या पाहिजे तशा टाईपचा आपण दगडामध्ये मूर्त्या कोरल्या आणि त्यालाच आपण देव समजायला लागलो. आणि इथे जिवंत माणसांना आपण भाव देत नाही, आणि आपण तिथे तशा पद्धतीने त्या प्रतीकांच्या मागे धावतो. तर ही आपल्याला गोष्ट अवेअर होणं खूप गरजेचं आहे. तरी पण खूप छान म्हणजे तुमचा अनुभव होता. तर धन्यवाद, थँक्यू. तर थँक्यू सर तुम्ही थँक्यू. बोला, तुमचा कसा अनुभव होता? हा हा तर तो बोला. एक मिनिट. हा, आपले सत्य सरांना म्हटलं, सत्य सर आहेत, त्यांना होते. मी एकदम एकदम अंतर्मुखी बघायला मी प्रयत्न केला होता. हा. आणि आणि नेचरशी मी कधी कधी करतो मेडिटेशन. तर मला हा. मला आय हॅव द हॅबिट टू हाऊ टू गेट इन टू द मेडिटेशन थोडाफार. तो या. एकदम सायलेन्स, एकदम मौन राहून एकदम आपला श्वासवर ध्यान देऊन ते हा. आपला लीन होण्यासाठी प्रयत्न करत होता आपल्या ह्याच्यामध्ये एकदम डीप मध्ये एक्झॅक्टली. जायचा. आता हे बघा, हा. याच्या मागे ना आतापर्यंत आपण जे काही मेडिटेशन शिकलो असेल, तर त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं, की आपल्या श्वासावर लक्ष द्या. श्वास आला, श्वास गेला, श्वास आला, श्वास. अरे हो, अच्छा. आहे. पण मग आहे काय याच्यात? करायचं काय आहे? नुसतं श्वास आला, श्वास गेला बघा आहे का? हम्म. ऍक्च्युली आपल्याला काय त्याच्यातून शिकायचंय, की हे जे तुम्ही श्वास आलाय किंवा तुमचं धडधडतंय, तुमचा कुठपर्यंत श्वास गेलेला आहे, तुमचं आतून काय गडगडतंय, काय होतंय, हे सगळं तुम्ही करता आहात का? नाही. तर तुमच्याही परे ती सगळी गोष्ट आपोआप होऊन राहिली. इव्हन आज आपण बोललोय, तर माझ्यासमोर काही स्क्रिप्ट आहे का? किंवा तुमच्या मनात काय विचार येणार आहे, काय तुमच्या समोर स्क्रिप्ट आहे का? नाही. त्या वेळेची गरज किंवा काहीतरी असं झालंय की ते सगळं आपोआप घडून येते. तर हीच गोष्ट आपल्याला आपल्या लाईफ मध्ये टाकायचं आहे, की त्याच्यातल्या 90% गोष्टी आपण आपोआप मी करतोय. आर्ट ऑफ लिव्हिंगचा करायचा. एक्झॅक्टली. तो एक्झॅक्टली. पिसा आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये फाउंडेशनचा हा. करायचा. पण तरी हम्म. पण मॅडम एवढं मेडिटेशन मी खूप करायचं, तरी पण मला हा निगेटिव्ह थिंकिंग, कधी कधी हा. एन्झायटी, तर मी हा तुम्हाला ओव्हर तेच सांगू थिंकिंग इच्छिते. हे एक मिनिट आता चालू मी. राहता. हा. तर मी तुम्हाला तेच सांगू इच्छिते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मी कोणतं काय नाही सोडलं मला सांगा. आर्ट ऑफ लिव्हिंग, आणि मी जे केलं ना ते टॉप लेवल पर्यंत केलं. म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षकापर्यंत मी केलं. टीचर्स ट्रेनिंग घेतली. सरश्रींचं पण आता चालूच असतं. सरश्रींचं तर माझ्यासाठी बेस्ट असतं, हॅपी थॉट्स. नंतर ते सद्गुरूंचं केलं, विपश्यना केलं. किती किती काय काय गोष्टी आपल्या अजून, म्हणजे आपल्या ते कोणत्या, पीस ऑफ माइंड, लँडमार्क फोरम. जेव्हा मी हे सायंटिफिकली कोर्स केले, तेव्हा माझ्या लक्षात चांगलं आलेलं की नाही, ही गोष्ट सायन्स म्हणजे आपल्याला पटते. तर मी हे सांगत होती की आपल्याला हे बघायचं होतं, की श्वास आला, श्वास गेला, हे आहे, हो ठीक आहे, मान्य आहे. पण याच्यातून मी शिकतो काय आहे, करायचं काय आहे नुसतं श्वास बघून?
तर याच्यात हा ऍक्च्युली तेच आपल्याला आहे. शिकायचं काय आहे, की श्वास येतोय किंवा आपल्या आतली धडकन होते, हे सगळ्या गोष्टी 90% जर मोजलं, 90% गोष्टी आपल्या आपोआप होतात. म्हणजे 90% जीवन हे आपलं आपोआप होतं आहे. तुम्ही ठरवू नाही शकत की तुमचा पार्टनर कोण आहे, किंवा तुमचे मुलं काय होणार आहे, तुमचं ऐकणार आहे, की तुमचे आई वडील तुम्हाला किती साथ देतील, की तुमचं किती प्रॉपर्टी कमवून ठेवतील, की कोण तुम्हाला साहेब नोकरीवरून काढेल ना कोण तुम्हाला साहेब नोकरी देईल. हे सारं आधी ठरलेलं आहे. तुम्ही काहीच नाही करू शकत आहे. पण एवढं असूनही जेव्हा आपले नजर आपला श्वास आला, श्वास गेल्यावर आहे, तर ही नजर म्हणजे तुम्ही फिरवली आहे ना श्वासावर, ही जेव्हा तुम्ही श्वासावर नजर फिरवताय तेव्हा तुम्ही बाहेरचं काहीच नाही करत आहे. म्हणजे हम्म. 10% का असे ना, काही गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत. आणि हीच गुरुकिल्ली भगवंताने आपल्या हा, विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये दिलेली आहे. आणि ह्याच गुरुकिल्लीने पूर्ण, म्हणजे किल्लीने पूर्ण फ्लॅट ओपन करायचंय, आपलं घर ओपन करायचंय आतलं, आपल्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. ती- म्हणजे जसं आपण तिकडेपर्यंत आपलं घर आपण कुठे जायचं असेल तर काय करतो, दरवाजा बंद करतो, मग लॉक करतो, मग चाबी लावतो, आणि चाबी कुठेतरी आपल्या खिशात जपून ठेवतो. म्हणजे एवढ्याशा चाबीवर आपण विश्वास ठेवून सारा फ्लॅट, पूर्ण घर त्याच्या भरोशावर सोडतो. सेम तसंच आपलं शरीर आहे. आपलं शरीर कसं घडेल, त्याचं भविष्य कसं घडवू आपण, हे एवढ्याशा आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर जे काय म्हणतात, हे आहे, दरवाजा आहे तो, लॉक आहे तो, किंवा किल्ली आहे ती, आणि ते आपल्या हातात आहे, हे लक्षात घ्यायचंय. तर ही किल्ली आपल्याला लपून ठेवायची, आपल्याला जपून ठेवायची आहे. म्हणजे आपल्या विचारांवर आपल्याला लक्ष द्यायचंय. जसं आता तुम्ही सर म्हणाले, की मी एवढं सगळं मेडिटेशन करतो तरी पण निगेटिव्हिटी येते, भीती येत असेल किंवा चिंता, हा स्ट्रेस होत एक असेल. ते काय तर असली किल्ली आपण काय काय, ते सापडे ना मॅडम. हा, आपण ती हा. किल्ली जागेवर ठेवली नाहीये, किंवा ती हरवून टाकलेली आहे. एवढा माहिती आहे की आवर थॉट्स आर माइंड. It's हा all depends upon me only. Because I am the thinker, I am the owner of my thoughts. Even then, हा, एक्झॅक्टली. the तर mind, ही किल्ली म्हणजे मीच आहे, माझे विचारच आहेत, माझ्या भावना आहेत. तर त्याला आपल्याला वळण लावायचं आहे. आणि काही uh, सूत्र, सिम्बॉल्स आपल्याला जे रेकीमध्ये मिळतात, काही पद्धती मिळतात, त्या पद्धतीने गेला म्हणजे तिथे रस्ता तयार आहे. हजारो लाखो लोक त्या रस्त्याने गेलेले आहेत. म्हणजे शुअर शॉट आहे. तर आपल्याला नव्याने शोधायला आता भगवान बुद्धासारखं जंगलात जायचं नाहीये सगळं संसार सोडून. उलट ते तिथे गेले, तिथून वापस आले, आणि आज आपल्याला शिकवतात आहेत. तर आपल्याला hmm. इझी आहे. तर इझी मार्गाने आपल्याला शिकायचं आहे. तर हे अशा या गोष्टी आहेत. एक्झॅक्टली तुम्ही राईट ट्रॅकवर आहात सर. आणि वाईट विचार किंवा निगेटिव्ह विचार येणं काही वाईट नाही आहे. फक्त त्याला मार्ग दाखवायचा आहे आपल्याला. Margo. हा, तर असं सुंदर आयुष्य बनतं आपलं, है ना. तर खूप सुंदर. Perfect. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही छान शेअर केलं. धन्यवाद धन्यवाद थँक्यू मॅडम. थँक्यू राहिली सर, इन थँक्यू. टच. मी फोन करतो का मला हो, हा, बिलकुल काय बिलकुल. तर आज आपण प्रॉब्लेम असेल बोलूयाच. तर. हा तर काय प्रॉब्लेम असेल आमचं आता काय आपण अडचण. यांच्याशी, हो, आता आपण म्हणजे मारुती सरांशी बोलूया, ओके सरांशी बोलूया. तर सर, तुम्हाला काय हा जाणवलं, कसं वाटलं? हा मॅडम, असं मला असं वाटते की समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक आस्तिक आणि एक नास्तिक. बरोबर. वाईट वाटू देऊ नका आपल्यापैकी कोणाला. आस्तिक नाही. आणि नास्तिक असतात. तर आस्तिक हो. लोकांचा एक अशी भावना असते की कोणीतरी त्यांच्या समोर एक दाता असते किंवा देव अशी ईश्वर आहे, संकल्पना हा. असते आणि ते त्यांच्या समोर ईश्वर आहे, हम्म. निर्मिक आहे असं हो. नतमस्तक होतात हो. आणि ते हो. सरेंडर होतात. त्यांना बिलकुल काही बिलकुल. प्रॉब्लेम येत नाही. पण काही नास्तिक लोक असतात. हम्म. आता मी मी त्यातला एक प्रकार आहे, नास्तिक म्हणा. हा. हा. परंतु मग मी कुणासमोर सरेंडर होऊ. हा. परंतु मला एक माहित आहे की निसर्ग, निर्मिक, किंवा तुम्ही भगवंत ज्याला म्हणतात का बा, कुठंतरी एक शक्ती आहे
हं, आणि आज तुम्ही मला सरेंडर ज्यावेळेस व्हायला सांगितलं, तर मी एक हं. निर्मिक म्हणा किंवा एक नेचर म्हणा, निसर्गासोबत मी सरेंडर एकरूप झालो. आणि सरेंडर झाल्याशिवाय मला असं वाटते ह्या गोष्टी आपल्यात येणार नाही, किंवा आपण ऍक्सेप्टन्स जे आज दिलं ते एकदम. होणार नाही, असं मला आज अनुभूती आली. क्या बात आहे, एकदम परफेक्ट. धन्यवाद. एकदम परफेक्ट. आणि तुम्ही जे बोलले ना सर, मी नास्तिक आहे, तर भगवान बुद्ध हेच सांगतात आहे की मी त्या नास्तिक आहे, ओके नास्तिक आहे, मी आस्तिक आहे, ओके तू आस्तिक आहे. मग भगवान बुद्धांना त्यांचे शिष्य म्हणतात ते तुम्ही ज्याला त्याला म्हणता की आस्तिक होणंच ठीक आहे, नास्तिक होणं ठीक आहे, मग आपण शिकवतो काय? तो म्हणतो की बघा त्यांचा जो विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्याला मी हलवत नाहीये. तुम्ही जसे आहेत तसे आहे, पण मी वास्तविक आहे. वास्तविक म्हणजे जे आहे ते सत्य जाणण्यासाठी माझं नजर असतं. तर त्याच्यात येतं तुम्ही जे म्हटले दोन मार्ग आहेत, तर एक एक भक्ती मार्ग म्हणतो आपण ज्याला. भक्ती मार्ग म्हणजे ते अगदी पूजा पाठ आणि संस्कृत मधले श्लोक, आणि मग तिथे काय त्यांची आरत्या, आणि हे न मग ते मंदिर बांधणं, घंट्या वाजवणं आणि नाचणं आणि सगळं सगळं त्यांचं हे असतं. सगळं जे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये पण तसं सांगतात लोक. तर ते देवाला काय त्या गुरुला गुरु गुरु म्हणून ते रविशंकर गुरुजींना, अरे गुरुजी सब कर देंगे, अरे सरश्री सब कर देंगे, अरे ये ऐसा वैसा. हाँ, हाँ. अरे यार, वो गुरुजी है, वो भी अपने जैसा ही है आदमी. माझ्यासारखेच त्याला अवयव आहेत, माझ्यासारखाच तो श्वास घेतोय, माझ्यासारखाच अन्न खातो आहे तो. त्यालाही माझ्यासारखं दुखणं आहे, त्यालाही माझ्यासारखं मेंटल स्ट्रेस आहे, सगळं गोष्टी आहे. मग तो एवढा गुरु का त्याच्या समोर तुम्ही एवढं सरेंडर करता आहात? का त्याला झुकता आहात तुम्ही? तो गुरु आहे कारण त्याने आपल्यामध्ये ती शक्ती निर्माण केलेली आहे. आता शक्ती म्हणजे असं नका समजू काहीतरी अशी अंगात येते न असं बिस, असं नाहीये. विश्वासाची ही शक्ती आहे, श्रद्धेची शक्ती आहे, सरेंडर करण्याची शक्ती आहे. तुम्ही कुणाला क्षमा मागता ती शक्ती आहे, कुणाला एक तुम्ही क्षमा मार्गदर्शन. करता ती शक्ती आहे. म्हणजे जे आपण बोलतोय ती शक्ती आहे, त्याला एक नाव दिलंय, त्याला एक पॉवर आहे. जसं मी आज समजवते बोलते, माझ्या आवाजामध्ये कमी जास्त तर जे काही रेंज आहे ते तुम्हाला समजण्यासाठी ती शक्ती म्हणजे ती एनर्जी पॉवर तुमच्याकडे जाते. आणि ती समज शक्ती तुम्हाला समजावून सांगते की याच्यात किती तथ्य आहे, किती तथ्य नाही आहे, की मी एक अंधश्रद्धेने गाइडलाइंस, करते का. मार्गदर्शन, मार्गदर्शन मिळते गुरु. मार्गदर्शन पण एक शक्ती आहे. म्हणजे बरोबर. आपण जे काही करतो, ऐकण्याची शक्ती आहे, बोलण्याची शक्ती आहे, बघण्याची शक्ती आहे, स्पर्श करण्याची शक्ती आहे. तर शक्ती म्हणजे असं नाहीये की काहीतरी अरे वेडेपणाची शक्ती, अरे काही काही करतात लोक असं करतात. हा हो, आजच मी तुम्हाला एक सांगते गोष्ट. लाईव्ह क्लास दुपारी होतं माझ्याकडे. चांगले म्हणजे ती शिकलेली, तिचा नवरा वकील आहे, चांगल्या गोष्टी. आणि तिच्याकडे म्हणे एक आणि तिची सासू, त्या मुलीची सासू प्रिन्सिपल म्हणून रिटायर्ड झालेली, प्रिन्सिपल म्हणून रिटायर्ड झालेली. म्हणजे लाखो लोकांच्या, म्हणजे कितीतरी स्टुडंटला तिने शिकवले असेल तिच्या आयुष्यामध्ये. आज त्यांच्याकडे कोणीतरी म्हणजे असं एक असंच मी रेकी मास्टर आहे वगैरे, त्यांना असं काही रेकी माहिती नव्हतं. मी जपानवरून शिकायला आलो, मग असं आलो तसा. आणि शिकलेला किती? 4थी-5वी वर्ग शिकलेला. 4था-5वा वर्ग शिकलेला अडाणी माणूस त्या प्रिन्सिपल मॅडमला कसा म्हणजे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू फसवतो. हा, हो, ही, फू, हाय, छट, हट. केलं तुझं नाही, शायद बिलकुल करणे, अरे तेरा सब ठीक हो जाएगा. असं करून करून एका वर्षामध्ये म्हणे 10.5 लाख रुपये घेतले म्हणे आमच्याकडून, 10.5 लाख. आणि माझी सासू, माझा नवरा अक्षरशः त्याच्या ह्याच्यामध्ये चालले गेले म्हणे. आणि तो सांगायचा म्हणे की तुमची सून तुमचं ऐकत नाही. कारण मला ते पटत नव्हतं म्हणे मॅडम की हा असं काय करतो. तर मी विरोध करत होते. तर त्याने माझ्या सासूला आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुमची सून काहीतरी काला जादू करते, मला असं दिसते, ती असं बोलते, ते असं. आमच्या सगळ्या घरात म्हणजे भांडणं लावून टाकलं म्हणे. आणि माझी इतके 2 गोंडस मुलं आहेत, मुलांना घेऊनही येते ती. त्या मुलांना घेऊन तिला म्हणजे माहेरी जाऊन जावं लागलं. म्हणजे एक चांगली सुखी फॅमिली तबाह होत होती. आणि तशी ह्याच्यात तिला माझा व्हिडिओ दिसला आणि ती माझ्याकडे आली. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे कसे लोक हे करतात, बुद्धू बनवतात, ते मला सांगायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तिची सुंदर पोरगी आहे, अशी डॉल आहे ती मुलगी. 8-9 वर्षाची मुलगी आहे ती, डॉल अशी, 2री-3ऱ्या वर्गातली. हे पोरीला मला दान देऊन टाका तुम्ही.
मी हिला रेकी शिकवतो, ती म्हणे की मला शिकवा, मी शिकवायला तयार आहे. नाही, तुझं वय झालं आता, ही बाईचं वय 40 वर्ष आहे. मी सांगते की 6 वर्षाच्या बाळापासून तर म्हातारे मरेपर्यंत कोणीही रेकी शिकवू शकते, जो जिवंत आहे तो शिकू शकतो. ह्याच्यात ना जात ना पात ना लिंग ना भेद काहीच नाही आहे. आणि तो म्हणतो की नाही नाही, तुला तुझं 40 वर्ष तुझं वय निघून गेलं, ही छोटी बच्ची आहे, ही शिकेल. आणि तिला मला तुम्ही दान देऊन द्या. अरे आणि बापरे. त्याचा स्पर्श, तो तिला स्पर्श करतो, तर आईला समजते त्या पोरीला कोणत्या याच्याने भावनेने स्पर्श करते. हम्म. म्हणजे बघा, इतक्या सुंदर रेकी ही आध्यात्मिक गोष्ट आहे. कशा पद्धतीने लोक हे करतात आहे, पण सांगताना माझ्या अंगावर काटे येतात आहे. मी तुम्हाला हवं तर त्या आमचा व्हिडिओ पाठवेल, तिचं एक रिव्ह्यू, ती मुलगी किती गोड आहे, छोटीशी, आणि तिला काय वाटलेलं आहे. लाईव्ह क्लास झालेला तिचा. तर म्हणजे लोक असा त्याचा वेगळा अँगलनी बघतात. तर तुम्हाला ना नास्तिक व्हायचंय ना आस्तिक व्हायचंय, तुम्हाला वास्तविक राहायचंय. वास्तविक सायंटिफिकली बघा, बटन दाबले तर पंखा चालू होतो, त्याच्या मागे सायन्स आहे. इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, पण ती इलेक्ट्रिसिटी निसर्गापासूनच मिळते. आपण ह्युमन बिंगनी काही शास्त्र तयार केले आणि त्याच्यापासून काही गोष्टी नाही, लिहितो. इलेक्ट्रिसिटी त्या वायरनी येतं, हे सगळं कनेक्शन करतो, मी इलेक्ट्रॉन पण येतो तो. मी पण ॲज अ रिटायर्ड टीचर माझा हा, आणि मग मी पण आपण बटन दाबतो आणि पंखा चालू होतो. पण कोणी म्हणेल थांब मी आता जादू करतो, पंखा चालू करतो, आणि बटन दाबले बघ पंखा चालू झाला. अरे, असं नाही होऊ शकत. पण तो पंखा चालू करायचा आहे, तुम्हाला वाटतंय की नाही मी म्हटल्याने पंखा चालू, तर मग शिका, इलेक्ट्रिशियन्स कडनं कोर्स करा, पंखा दुरुस्त करता येईल तुम्हाला. तर हे शिकणं आवश्यक आहे आपल्याला. तर तेच मला, की आपण निसर्गासोबत कसं जोडू शकतो आणि निसर्गासोबत अलाईन व्हायचंय. तिथे जिद्द नाही पकडायची आहे की मला तुला इतके पैसे द्यायचे बस, मला नाही माहिती. असं नाही होत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे भविष्यामध्ये, ठीक आहे, एवढा माझा हा करिअर आहे, मला अशा पद्धतीचं करायचंय, असं करायचंय, ऍक्शन चालू करायचंय. आणि तो माइंडसेट बनतो, ते सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं. तिथे तुम्हाला तो सोर्स म्हणजे नेचर तुम्हाला मदत करतोय. नेचर मदत करायलाच तयार आहे तो. आपण त्याला व्यवस्थित मागू शकत नाहीये, कारण आपल्याला त्याचं नॉलेज नाहीये की मागायचंय कसं. हम्म. हे मागायचं सुद्धा शिक्षण घ्यावं लागतं आपल्याला. तर हे शिक्षण म्हणजेच आपलं हे रेकी आणि प्रज्ञापूर्णामधून आपल्याला हेच मिळतं. 1% ही अंधश्रद्धा नाही, किंवा मी सांगते म्हणून तुम्ही ऐका असं नाही. मी सांगितल्यानंतरही तुम्हाला पटलं तर करा, नाही तर सोडून द्या. कोण नंदिनी, सोडून द्या, विसरून द्या. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे असते. आणि जेव्हा आपल्याला पटलं, आपलं जीवन आपण बदललं, त्याच्यानंतर मग आपलं कॉन्ट्रीब्युशन असतं, कारण आपण कॉन्ट्रीब्युशन साठी आलोय ह्या धर्तीवर, की इथे आपले सगळे अनुभव झाले. आता आपल्या समोरच्या पिढीला ते अनुभव द्यायचं, शिकवायचं, आणि आपल्याला निघून जायचं एक दिवस. आपणही जे आपल्या आजोबांकडनं शिकलो, आपल्या आई वडिलांकडनं शिकलो, आपल्या टीचर्स कडनं शिकलो, तसंच आपल्या हे जीवनाचं आपल्याला जे समजलं ते आपल्या लोकांना शिकवायचं, त्यांचंही आयुष्य जेणेकरून सुखदायक व्हावं, ह्या म्हणजे विचारातून, आणि निघून जायचंय ह्या जगातून. आपल्याला सगळंच काही सोडून जायचंय, काही घेऊन जाणार नाही आपण हातामध्ये. अंगावरचे कपडे काय, तुम्ही जे शरीर आहे ते शरीर हे घेऊन जाणार आहे. शेवटी लोक जाळतील, राख शिरवतील, काही दिवस फोटो लावतील, काही दिवसानंतर तो फोटोही कोण ओळखते तुम्हाला. बुद्ध असेल, भगवान बुद्ध आणि मोठे मोठे संत महात्मे आहेत, तर ते जिवंत असतात आपल्या आठवणीमध्ये, किंवा आपण त्यांना मांडतो. पण आपल्यासारख्या साधारण लोकांना कोण किती आठवण ठेवेल. हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे, आणि याच्यावरच आपल्याला जो जीवन आहे आता आपला वर्तमान काळातला, त्याला योग्य वळण देऊन आपल्या जीवनाला एक रस्ता दाखवायचा आहे. बस. आणि मरताना असं मरायचं आहे की भगवंता खूप धन्यवाद, मी सगळं आयुष्य भोगलो मस्तपैकी, आणि तू खूप खूप धन्यवाद तुझं. बरं. तर अशा पद्धतीने मरण्यासाठी जिवंतपणे तयारी करायची आहे. नाही तर अचानक ऍक्सिडेंट झालं आणि घाबरून मरतो, आणि मग ते तसंच जातो. आणि मग त्याच्या नेक्स्ट ती एनर्जी मध्ये, वातावरणामध्ये तशीच असते, आणि तसंच जन्मतो आपण. मग त्याच्यामध्ये घाबरलेली सिच्युएशन, मग ती गरिबी मधली सिच्युएशन, अरे आता मला काहीच नव्हतं, अरे माझ्याजवळ चिंता, मग तसा स्वभाव बनतो आपला. आणि मग तसेच आपण मग त्या
पैशाच्या लेवलच्या घरी जन्म होतो, म्हणजे ती फॅमिली पण आपणच निवडतो. जसं आता अंबानीचा पोरग, कोणतं असं कर्तृत्व नाही, पण यार सोन्याचा चम्मच घेऊन जन्मला तिथे त्या घरात तो, हो की नाही? ते कर्म आहेत त्याचे, पाच कर्म हे सगळे. तर या अशा याचा पद्धतीने अर्थ असा आहे आपल्याला, का आपल्याला याच जन्मात मुक्ती मिळवायची आहे, नाही मॅडम? आपल्याला याचा अर्थ येस, असा आहे का क्या याच बात आहे. जन्मात आपल्याला मुक्ती मिळवायची आहे? एक्झॅक्टली. आणि हे जसजसं आपण शिकतो, क्षणाक्षणात मुक्त, हा हा क्षण मी जगले, हा क्षण वाईट चांगला जे काही असेल, जसं असेल तसं, पण मी जगले. वाव, मोक्ष. सुटले तुम्ही त्याच्यातून, त्या क्षणामधून सुटले. आपण नेमकं त्या क्षणाला मेमरी म्हणून धरून ठेवतो आणि आयुष्यभर चालवतो, की माझे आई वडील असे, माझी बायको तसं, माझे भाऊ बंध असे, हम्म. माझे मित्र शत्रू असे, मरेपर्यंत विसरत नाही. म्हणजे कुठे मोक्ष मिळेल तुम्हाला? त्यांचे केलेले कर्म तुम्हाला परत भोगायचे आहेत पुढच्या जन्मात येऊन. तर हे सर्व तुम्हाला ग्रँड मास्टर पर्यंत जेव्हा जाता ना, सगळं हे प्रॅक्टिकली तुम्हाला स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप शिकायला मिळतं. आणि जीवन असंच 365 बदलतं ना, की तुमच्याकडे म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच फारच बदलतो. आणि याला म्हणतात एनलाइटमेंट. म्हणजे लख प्रकाश पडला इथे, यहाँ पे दिमाग की बत्ती जल गई यार. ज्ञानोदय. हा. हा, म्हणजे ज्ञानाने जीवन बदलवायचंय आपल्याला, आपल्याला अंधश्रद्धेने नाही, कोणी सांगतं म्हणून नाही, मला पटतं आणि हे योग्य आहे, मला असं जीवन जगायचंय, असं ठरवायचंय. मग कशा स्टेप्स घ्यायच्या आहे, काय करायचंय. मग मला जमलं तर माझं फॅमिली आहे, माझं समाज आहे, मग यांच्यासाठी काम करायचंय. कारण नुसतं तुम्हाला समजलं, आता मला समजलं, मला मिळाले पैसे, मला झालं, संपलं असतं ना. पण नाही, मला वाटलं की नाही, माझ्या जीवनामध्ये मी बदल केले. मी सिंगल वुमन आहे, मी एकटी आहे, तरी सुद्धा मी केलं. जिथे मी माझ्या मुलीची 40,000 रुपये फीस भरू शकले नव्हती, तेवढाही पैसा नव्हता, आज ती पोरगी कॅनडाला गेलेली आहे, लाखो रुपये लागतात, 30 लाख रुपये तिच्यासाठी क्रिएशन केले. कसे केले असणार? जिथे मला माझे प्रॉपर्टी सांभाळायला 1 लाख कमवेन कसं, हे म्हणजे तो विचारही नाही, की 1 लाख रुपये पर मंथ मी असं करते काय तर एवढं करू शकते. अरे पण 1 लाख रुपये तर कधीच पार करून टाकले, कारण तो माइंडसेट बनवला. रेकी हे टूल्स आहे, गुडगुडी आहे, म्हणजे एक प्रकारचं, म्हणजे जसं आपण म्हणतो लहान मुलांना चालवायला शिकवतो, तो तेव्हा गुडगुडी घेतो, झुंझुना वाजवतो. पण आज आपल्याला गुडगुडी लागते का, किंवा झुंझुना लागते का शांत बसवायला? नाही. आज आपल्याला समजलं की नाही नाही, आता इथे बोलतोय तर आपल्याला इथे शांत बसायचंय. ती समज डेव्हलप झाली आपली. तसंच आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपली समज डेव्हलप करायची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचे मालक मीच आहे, माझ्या जीवनाची मालक मीच आहे. कोणी देव नाही, कुठे देवता नाही, कोणी गुरु नाही, कोणी नाही. गुरु म्हणजे बस एक आपल्याला मार्ग देतोय. जसं अच्छा. आज मी तुम्हाला मार्ग सांगते, पण मला पण कोणीतरी मार्ग सांगतोय, किंवा हम्म. तुमच्यापासून मी पण शिकते, की वाव तुम्ही लर्निंग घ्यायला कसे तयार आहात, मला पण लर्निंग घ्यायला तयार राहायला पाहिजे. असं आता मला असं नाही की मला येतं सगळं काही, मी थांबेन आता, नाही, असं नाहीये. काय माहिती मला याच्याही परी अजून कोणाकडनं ज्ञान मिळवून जाईल. तर असं नाही, तर तसं म्हणजे कसं, तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये गुरु आहात, मी पण लाईफ आहे, म्हणजे प्रत्येक जण आपण कोणाकडून तरी शिकत राहतो, कोणाला तरी शिकवत राहतो. म्हणजे आपण एकसारखे आहोत ह्युमन बिंग. पण याचं इतकं लोकांनी स्ट्रॅटेजी बनवली आहे, इतकं स्वतःला, म्हणजे कोणी गुरु कोणी हे, याचा अर्थ असा नाही म्हणत त्यांचे मोठे गुरु झाले ते खरंच झाले, त्यांच्यापासून आपल्याला शिकायला पाहिजे, त्यांना धन्यवाद भाव देणं जरुरी आहे. पण सरेंडर नाही करायचंय कोणत्या, म्हणजे जसं आता एकदम कोणी आलं की जसं, म्हणजे सरशी गुरुजी खरंच त्यांनी खूप मोठं ज्ञान आहे आणि ते लोकांना देतात आहे, शिकवत आहेत, एक्झॅक्टली. ते पण नाही म्हणत की तुम्ही माझ्याशी चिपकून राहा. पण तिथे मी जेव्हा हे केलं, तर नाही नाही, अरे क्यों ऐसा कर, अरे तू चिंता मत कर, सब गुरुजी कर लेंगे, अरे सब गुरुजी कर लेंगे. अरे गुरुजी नहीं करते, वो गुरुजी आपको बता रहे, मार्गदर्शन कर रहे, लेकिन मार्गदर्शन करने करें. वाला तो वो है, वो. सोर्स, नेचर. वो म्हणजे नेचर, काही भगवान नाही, कोणी ढगामध्ये कोणी देव नाही बसलेला आहे. बरोबर. आणि हे जे सगळं आपण क्रिएशन केलं ना, हे सगळ्या स्टोरीज, रामायण महाभारत, किंवा आपण जे गुरु गोविंद सिंग पुणे जे काही सांगतो आपण, हे सगळ्या स्टोरीज तयार केलेल्या आहेत.
की याच्यातून आपला ह्युमन नेचर काय म्हणताय, काय शिकवतोय श्रीकृष्ण अर्जुनाला, तर किंवा काय आहे स्टोरी सगळ्या. तर ह्या स्टोरी मधून आपण आपल्या ह्युमन बिंगचं नेचर शिकतोय. आपण ते गोष्ट सोडलं आणि बस त्याच्याच वाचन करायचंय, त्याचं कथा वाचन करायचंय, त्याचं हे अंग आहे, त्याचं ते आहे, त्याच्यातच पाठांतरामध्ये राहिलो आपण. पण त्याला बस आपल्या आयुष्यामध्ये आणायचंय प्रत्यक्ष ते इम्प्लिमेंटेशन मध्ये आलं. ऍक्शन इम्प्लिमेंटेशन. आचरण मध्ये ठेवला आणायचं. सगळ्यात मोठी पहिली गोष्ट तीच आहे. समजले ना, आचरणात आणा. हम्म. आणि मग ती तुम्हाला जी अनुभूती येते तेव्हा मग समजतं की अरे तेच तर आहे सगळी प्राणशक्ती, म्हणजे जिवंत आहो म्हणून तर आपण करून राहिलो. नाही तर मेलो तर आपण स्वतःचा हात स्वतःच्या हाताने नाही उचलू शकत. तर जे काही आहे हा जिवंत पणाला म्हणजे तुम्हाला मार्ग द्यायचा आहे तुमच्या विचारांनी, तुमच्या भावनांनी. विचारांनी हा. म्हणजे आज्ञाचक्र इथे असते, आपलं आज्ञाचक्र. आणि भावना म्हणजे आपल्या हृदयामध्ये. तर हा दोन्ही जेव्हा एकत्रित करून करायचं आहे आपल्याला, की मी जे करते आहे माझ्या भल्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी, सर्वांच्या भल्यासाठी करते, हे माझे विचार आहेत आणि माझं प्रेम आहे की नाही, मी काहीही होईल तरी मी तयार आहे, मी शिकवायला तयार आहे, मी सदा यांच्या पाठीमागे मी उभी राहणार, हे माझ्या प्रेमाने मी करणार. म्हणजे तिथे मला हे नाही की अरे हे असं आहे तर तसं आहे तर देत नाही, हे नाही तसं आहे. असं नाही, काहीच ब्लेमिंग कंप्लेंटिंग नाही. मी ठरवलेलं द्यायचंय तर द्यायचंय, अपेक्षा काही नाही. तर हे झालं आध्यात्मिक प्रवृत्ती, म्हणजे आध्यात्मिक नजरेने आपण नाही करतोय. पण एवढं असूनही आपल्याला म्हणजे व्यवहारात तर आहो आपण, भौतिक दुनियेत आहे, खायला प्यायला तर लागेल. आज आपण बोलतोय, पैसा तुम्ही टाकलाय, पैसा मी पण टाकलेला आहे, म्हणजे आपण ऍड केलेली आहे. तुम्हाला ती माहिती कळली आहे, तुम्हाला मोबाईल घ्यावा लागलं, मला ऍड करावी लागली, मला लॅपटॉप घ्यावं लागलं, इलेक्ट्रिक पंखा, खाणं पिणं, तेच हर एक गोष्टीला पैसा लागतोय. आणि पैसा सर्वांना. म्हणजे एनर्जी आहे. आणि एनर्जी जेव्हा तुम्ही देवाणघेवाण कराल तेव्हाच ती ग्रोथ होईल. म्हणून म्हणतो ना, लक्ष्मी ही चंचल आहे असं म्हणतो आपण. गोल दाखवला, आली की गेली, आली की गेली. तर तेच आहे. तर ही एनर्जी स्थिर नाही राहत. तुम्ही काहीतरी द्याल त्याच्या बदल्यात मी काहीतरी देईल, किंवा मला कोणीतरी काहीतरी देईल. मला घरात धान्य पाहिजे तर पैसा, तुम्ही दिलेला पैसा मी तिथे देईल किराण्यावाल्याला, किराणावाला मला धान्य देईल. तर अशा पद्धतीचा हा फिरत राहतो. त्यामुळे हा पण विचार नाही करायचा की अरे बापरे पैसे घेतात का हे, तर मग निसर्ग मला, कारण विचारतात लोक की मॅडम हे तर एकी शक्ती तर नैसर्गिक आहे, मग याचे पैसे कशाला घेता तुम्ही. ते म्हणलं ठीक आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन घेता तुम्ही, निसर्गाने फ्री मध्ये आहे ना. मग आता करोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन सिलेंडर का बरं विकले गेले, का बरं फुकट दिलं नाही डॉक्टरांनी. हम्म. ऑक्सिजन त्यांनी तर म्हणायला पाहिजे अरे ऑक्सिजन, अरे जोर से श्वास लो यार, ऑक्सिजन फ्री है और ज्यादा लो. का नाही केलं. तर काही गोष्टी तुम्हाला मग लावावं लागतात, ऑक्सिजन मास्क लावावं लागतं, औषधं लावावं लागतात, हिलिंग प्रोसिजर तर तुमचं शरीर करतं. जसं आताच माझ्या हाताचा ऍक्सिडेंट झाला तर थोडस इथे प्लेट वगैरे लागली मला आता, आता सव्वा महिन्यापूर्वी वगैरे. मग मला तर हिलिंग येते सगळं, मग कशाला मी डॉक्टरकडे गेली आणि कशाला ऑपरेशन केलं आणि कशाला तिथे प्लेट लावली नाही केली. पण नाही, काही गोष्टी साठी तिथे म्हणजे त्यांनी आसरा दिला त्याला, माझा हात असा स्टिफ राहावा म्हणून त्यांनी बँडेज बांधलं, त्याला हे लावलं, प्लेट लावली, हे सगळं केलं. आणि मग ती तसं स्टेबल ठेवलं आणि मग जे चिपकलं जे हाड ते ऑटोमॅटिक झालं. तिथे काय डॉक्टरांनी फेविकॉल नाही लावला की अरे हे हाड तुटलं तर आता तिथे फेविकॉल लावा आणि आता कर, असं काय. ती ऑटोमॅटिक प्रोसिजर झाली, ती नैसर्गिक प्रोसिजर आहे. बायोलॉजिकल. हा, आता हे करायला, ऑपरेशन करायला त्यांनी एवढी मोठी चिरा पण मारलेला आहे. चिरा मारायला मग त्यांनी स्किन चिपकवली, तिथे स्टेपल सारखं त्यांनी काटे असे चिपकवले, म्हणजे टाके म्हणतो आपण त्याला. मग आता ते काढले 10-15 दिवसांनी, बघितलं तर अरे इथे कटिंग काहीच नाही, स्किन चिपकली यार आपोआप. मग काय तिथे त्यांनी फेविस्टिक लावलं होतं का, काहीच नाही लावलं त्यांनी, फक्त त्यांना जवळ आणली त्या स्किनला. ती हिलिंग नॅचरल आहे. तर हेच आहे रेकी हिलिंग, म्हणजे हे नॅचरल प्रोसिजर आहे. पण आपण त्याच्यात अजून ऍड काय करतो आहे, तर जे प्लास्टर लावलंय, बँडेज दिलाय, बरं मग याचं काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून मला गोळ्या खायला दिल्या, किंवा काही दुखणं होऊ नये त्याचं काहीतरी गोळ्या दिलं, आता याच्यानंतर मला फिजिओथेरपीचं सांगितलं, किंवा मग आता थोडंसं मसाज करायला सांगितलं तेलाचा वगैरे. तर हे सगळं करणं म्हणजे आपण भौतिकतेने करतो.
तर हे करणं म्हणजे जे रेकी शिकतो आपण, म्हणजे आपल्या विचारांना त्या पद्धतीने लाईन अप करणं. एक हे करणे, चॅनलाइज करा. हा, तर हे करणं तर जरुरी आहे. जर मी त्याला बँडेज नाही बांधलं असतं तर मला किती त्रास झाला असता, किंवा ते हाड जमवायला किंवा याला, किंवा वाकडाच झाला असता, माझा हात असा वाकडाच झाला असता. काय माहिती, काही होऊ शकते. तर म्हणजे डॉक्टरांची किमया आहे की नाही. कारण बरेच लोक असं म्हणतात रे की हिलिंग दिली तर मग आता डॉक्टरांची काय गरज आहे, तर म्हटलं असं नाही. कारण हे मी स्वतःच बोलायची की एवढं सगळं हिलिंग नाही होते तर मग डॉक्टरांची काय गरज आहे, सायंटिस्टची काय गरज आहे. पण असं नाही, ते डॉक्टर सायंटिस्ट पण हिलिंग मधूनच जातात. हे जेवढे श्रीमंत लोक, मोठे लोक असतात ना, हे सगळं ह्या गोष्टीला त्या अलाईन होऊन जातात, त्या नेचरला अलाईन होतात. नेचरच्या विरोधात आपण काहीच नाही करू शकत. इव्हन आपण म्हणतो गुरुत्वाकर्षणाने एवढंसं मी काही वर फेकलं तर खालीच पडतं. मग एवढा मोठा एरोप्लेन कसा आकाशात उडतो, कसा आकाशात उडतो, तर तो काही वेगळं नाही करत, तो गुरुत्वाकर्षणाच्या नियमानेच वर उडतोय. सेम असंच आहे की आपल्याला आपलं जीवन बनवायचं आहे, तर त्या निसर्गाच्या नियमानेच आपल्याला जीवन, आपण काही विरोधात बनवणार नाही. तर असं आहे, याचं स्टेप बाय स्टेप आहे. पूर्ण म्हणजे 5 स्टेप्स असतात त्याच्या जवळजवळ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, मास्टर आणि ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचवलं तर तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता, सांगू शकता, त्या लेवल पर्यंत जाता म्हणजे. आणि हे खूप सुंदर, म्हणजे तुम्हाला आणि सगळं सर्टिफिकेट्स मिळतील. आपली कंपनी रजिस्टर्ड आहे म्हणजे, आणि गेल्या आता जवळजवळ रजिस्टर्ड होऊन 15 वर्ष झाले, पण मी शिकते 20 वर्षापासून, म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झाले माझ्या अनुभवाला. तर तुम्हाला पण असं शिकायचं असेल तर याच्या पुढची स्टेप तुम्ही घेऊ शकता. पण पुढची स्टेप म्हणजे, याच्यात पहिलं फर्स्ट, सेकंड, थर्ड ह्या 3 डिग्री आहेत. कमीत कमी 3 डिग्री तर करणं आवश्यक आहे. फर्स्ट डिग्रीची मी तुम्हाला जस्ट म्हणजे ओळखच म्हणून दिलेली आहे. मला फक्त हेल्थ हेल्थ सांभाळायचं आहे, फक्त हो, आरोग्य तुम्ही राहायचं आहे. स्वतःची हेल्थ सांभाळू शकता, आणि आता तुमचे मुलं असतील हा त्यांच्या हा जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे रेखी देता येतं. थोडा म्हणजे नुसतं त्यासाठी पण स्वतःसाठी नाही रेखी शिकायची, आपल्या फॅमिलीसाठी शिकायची, आपल्या समाजासाठी, आपल्या ब्रह्मांडासाठी. म्हणजे मोठा विचार करा, ओके. छोटा विचार करू नका. विजन असा मोठा ठेवायचा आहे, है ना. तर मोठा विचार करू, आणि असं नका समजू की अरे आता आता झालं, मी रिटायर झालो, माझं वय झालं, आता काय करीन शिकून. मरेपर्यंत शिकायचं आहे आपल्याला. उलट आपल्या वयाच्या अनुभवाने जास्त चांगलं अजून आपल्या नातवंडांना, आपल्या म्हणजे समोरच्या पिढीला आपण जास्त चांगलं देऊ शकतो. ह्या उद्देशाने शिका. म्हणजे हा एका दिवसाचा गेम नाहीये, हा लाईफचा गेम आहे, असं शिका. ठीक आहे. तर याची पुढची स्टेप आहे, म्हणजे त्याचं 20,000 रुपये त्याची किंमत आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 3 डिग्री तुम्हाला शिकायला मिळते. पण आता तुम्ही 1,000 रुपये दिले तर तो 1,000 रुपये त्याच्यातून मायनस करेल, म्हणजे 19,000 तुम्हाला किंमत पडेल. तर 19,000मध्ये 3 डिग्रीमध्ये तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट्स मिळतील. आणि हे जवळजवळ 1 महिना लागेल तुम्हाला. रोज 1 ते 2 तासाचा तुम्हाला शिकवणं राहील. मध्ये थोडीशी गॅप राहील की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करा. जसं फर्स्ट डिग्री झालं, याची थोडीशी प्रॅक्टिस करा. सेकंड डिग्री झालं, त्याची प्रॅक्टिस करा. तर ते रोज तुम्हाला मेडिटेशन करता 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 1 महिना, सव्वा महिना वगैरे असं लागतो. आणि एव्हरी डे. अभ्यासाचे, हो, आणि डेली आपलं राहील तसं म्हणजे 8 ते 10, आज जसं आपण घेतलं हीच वेळ असू शकते. आणि कोणी जास्त नाही आहे, असं खूप लोक असतात असं काही नाही. आता तुम्ही 3 जण आहात, 4 जण, आणि आता अजून त्या मॅडम केलेल्या आहेत, तर त्या पण आल्या तर येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण पुढची स्टेप आता घेऊ शकतो. तर तुम्ही काय करायचंय, कसं करायचंय ते ठरवा. आणि आपण म्हणजे आता आजची तारीख किती आहे, 30 ना. तर मला वाटतं मी 2, 31. हा, 31 आहे ना, 31. 31. 31 मार्च आहे, हा. तर एप्रिलमध्ये मी म्हणजे आता 2, 3, 4 तारखेला वगैरे चालू करते. तसं मेसेज मी तुम्हाला पाठवेलच. तर तुम्हाला जर पुढची ऍडमिशन घ्यायची असेल, पूर्ण व्यवस्थित करायचं असेल, तर पहिल्यांदा हे 3 डिग्रीचं तुम्ही मला सांगा. ठीक आहे. आणि ते तुम्हाला डेली असतात, रेकॉर्डिंग, डेली डेली क्लास असतात, डेली डेली क्लास असणार का हा, मॅडम? डेली पण क्लासेस असतात. आणि जसं आता मी समजा तुम्हाला एखाद्या दिवशी, रेकॉर्डिंग हा तर एखाद्या देईलच. दिवशी मीच झाला तर
ऍडजस्ट होऊ शकते का एखाद्या दिवशी मिस झाला रेकॉर्डिंग क्लास? देते मी, रेकॉर्डिंग देते. हम्म. आणि ओके. कसं आहे, हा पहिल्या दिवस आता मी तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं, तुम्ही ऐकायचंय आणि किती नाही ऐका, तुम्हाला काही हे नाहीये, नेहमीसाठी जीवनभर तुमच्यासोबत राहते रेकॉर्डिंग. आणि जसं तर तुम्ही 3-4 जण जमले तर छान होईल, नाही तर मग मी त्याच्यातही लाईव्हची रेकॉर्डिंग असते, ती पण देऊ शकते. बिलकुल तुम्हाला म्हणजे असं हे नाही की आज जमलं नाही तर आज माझं गेलं, असं बिलकुल नाही. आणि नाही समजलं तर मी 1 to 1 तुम्हाला समजावून सांगते, कारण माझा उद्देशच आहे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं आणि सुख समृद्धी आनंद यावं. 1 to 1. तर मॅडम त्याच्यामुळे 1 to 1 पण असेल का सेशन कधी कधी? हा हा, तुम्हाला बिलकुल कुठे अडचण असेल तर बिलकुल बोलू शकता. बिलकुल 1 to 1. आता ऍटोमेंट वगैरे तर 1 to 1च असतं ना, म्हणजे जरी आपण ग्रुपमध्ये आहे पण 1 to 1 एकेकांचं नाव घेऊन मी केलंय ना. अच्छा. हा, तर एकेकांशी कनेक्ट व्हावं लागतं ते. अशीच ॲटोमेंट तुम्हाला मग पुढे म्हणजे 2nd डिग्रीचं, 3rd डिग्रीचं, मग मास्टरचं, ग्रँड मास्टरचं तुम्हाला मग शिकवलं जाईल की ॲटोमेंट कसं द्यायचं, जे मी तुमच्यासोबत काय असं करते, तर ते सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. मग तुम्ही असं लाईव्ह पण घेऊ शकता किंवा मग ऑनलाईन पण तुम्हाला जसं वाटलं तसं. तुम्ही आले तर नागपूरला पण येऊ शकता, लाईव्ह वाटलं तर नागपूरला या छानपैकी. मिळून तुम्ही सगळे येत असाल तर सगळे नागपूरला या, इथे 1 to 1 मी तुम्हाला समोरासमोर शिकवते. तर तुम्हाला जे आवडत असेल, पण 1 to 1 म्हणजे समोर नागपूरला थोडंसं मग तुम्हाला म्हणजे जसं मी 25 म्हणजे 20,000 सांगितले तर 25,000 होतात, म्हणजे लाईव्ह असेल तर समोरासमोर. ठीक आहे. त्याच्यात म्हणजे कारण फरक वेगळाच पडतो है ना. इथे आता ऍट अ टाइम तुम्ही इतके जण आहात किंवा अजून कोणी आलं त्याच्यात होतं. तिथे तुम्हाला अगदी एका समोर आपण आमरासमोर बोलतो आहे, तर अच्छा, तसंही हे करू हे शकतो. 25,000 पर पर्सन ना? पर पर्सन, हो, पर पर है, अच्छा. पर हेड. आम्ही दोघे असले तर वेगवेगळं असेल नाही, तुम्हाला सेशन. मी कन्सेशन काही देऊन देईल, कारण तुम्ही दोघं नवरा बायको आहात एकाच घरातले. तर मी तुम्हाला जरूर काही कन्सेशन देईल आणि नवरा बायकोंसाठी माझं जरूर हे असते आणि खरंच चांगली गोष्ट आहे दोघं मिळून जेव्हा करतात तर. नाही तर जनरली काय होतं की बायको जर करते आणि मग ती सांगायला जाते नवऱ्याला किंवा घरी सासूला, तर सगळे हे अक्कल सांगू नको तुम्ही म्हणतात. म्हणजे ऐकत नाही. आणि ती बिचारी म्हणते की मॅडम मी कसं हे करू, तर तुम्ही तुमचं तुम्ही समजले तुम्ही तुमचं चालू करा. हळूहळू एनर्जी बदलते. एका दिवसात नाही बदलणार की अरे मी शिकलो मला मॅडमचं पटलं, अरे यार तुम्ही पण शिका. नाही शिकू शकत नाही, जोपर्यंत तसं त्यांची इच्छा नाहीये. बरं, बरोबर. आता हे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतं, तर रेकॉर्डिंग तुम्ही काय तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना दाखवू नाही शकत का? दाखवू शकता यार, का मी तिथे राहणार आहे? काहीच नाही यार. उलट ही चांगली गोष्ट आहे की आपण किती लोकांना आपण आपल्यासोबत घेतोय. ही खूप चांगली गोष्ट आहे. मी तर कितींदा म्हणजे असं परिवारच्या परिवार माझ्याकडे जसं बसायचे ना, तर अगदी असं एक दोघं नवरा बायको त्यांची 2 मुलं असे वगैरे सगळे बसतात. त्यामुळे असं काहीच नाहीये. पण हे असतं की सोनाराकडनं कान टोचून घ्यावं म्हणतो ना आपण, तसं आहे. तर त्याचं त्याला खुशी करू बाबा, मला काही माझ्याच्याने काही बायको ऐकत नाही. असं काही आपण करू शकतो. तर हा चांगला डिसिजन आहे, दोघे असेल तर खूपच चांगलं. बाकीच्यांना तुम्हाला पण सांगते सर, मारुती सर आणि किंवा मधु मॅडम. हम्म. हा, हम्म. तर तुमचं डिसिजन आहे की तुम्ही स्वतः शिकले तर मग तुम्ही माझा व्हिडिओ पण त्यांना दाखवून, म्हणजे त्यांचा इंटरेस्ट असेल तर माझे व्हिडिओ त्यांना दाखवून मग अॅट्युमेंट कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला शिकवते, तर तुम्हीच पर्सनली अॅट्युमेंट देऊ शकता. त्यामुळे असं काही हे नाही, बंधनं काहीच नाही राहणार आपल्याकडनं. ठीक आहे, तर डिसिजन घ्या आणि माझ्याशी बोला आणि मग तसं आपलं थँक्यू बुक सर. करा सीट. ठीक आहे, तर अजून तुम्हाला मधु मॅडम तुम्हाला काही बोलायचं आहे का? कुठे काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, बोला. घरात राहून मोक्ष कसा भेटणार आपल्याला? काय म्हटलं? आपण घरातच राहणार पण मोक्ष कसा भेटणार घरातच? मोक्ष कसं मिळणार? काय पाहिजे तुम्हाला? मोक्ष म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? मोक्ष म्हणजे मोक्ष ऍक्च्युली काय आहे की आपण सगळ्या परिवारशी लांब, आपण स्वतःमध्येच एकदम एकरूप होतो. हा, तस त्यालाच मोक्ष म्हणतात ना. फक्त देवाशी आपण कनेक्ट होतो, तोच मोक्ष असतो ना. देव म्हणजे काय?
देव म्हणजे एक ऊर्जा आहे, ती ऊर्जा आपल्यामध्ये आली की आपण पण अं, हा मोक्ष म्हणजे आपल्याला मोक्ष पाहिजे आपण म्हणतो आहे, हा पण मोक्ष ऍक्च्युली म्हणजे आपण काय होणार तेव्हा मोक्ष भेटणार. हो, तुम्हाला तेच तर ना, तुमच्या व्याख्येमध्ये किंवा तुमच्या कल्पनेमध्ये किंवा तुम्हाला काय पाहिजे, मोक्ष मिळालं म्हणजे तुम्ही कसं सांगणार आहे काय पाहिजे तुम्हाला मोक्ष? काय होतं, याचा अर्थ काय होतो? की आपल्यामध्ये देव शक्ती यायला पाहिजे, दैवी शक्ती आपल्यामध्ये यायला पाहिजे. हो, तर दैवी शक्ती ऊर्जा, म्हणजे काय आहे? ती ऊर्जा हो, तर काय करणार दैवी शक्ती तुमच्यात आली तर म्हणजे काय करायचं काय तुम्हाला? तुमचं म्हणजे आपण स्वप्न काय आपलं आहे? पण स्वतःच पण आपण आपल्या समस्या दूर करतो ना, म्हणजे आपल्या त्या दूर होतात ना समस्या. हो, तर कोणत्या समस्या? समस्या कोणत्या? म्हणजे आपलं काय दुःख असेल, काय असेल, आपली काय हो, इच्छा असेल, दुःख सगळे म्हणजे काय? दुःख खूप काही आहेत, तुम्हाला टिपिकल सांगा कोणतं दुःख आहे? पण म्हणतो आपण हे रेकी देणं देणं म्हणजे नाही, दुसऱ्यांचं आपण नाही, काहीतरी. मी बोला, मी नाही बोलत, कारण आपण म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही कनेक्ट करता, आपण नाही, मी. मी तुम्हाला रेकी दुःख. शिकले, हा रेकी शिकून मग रेकी शिकून आपण ती ऊर्जा आपण दुसऱ्यांना त्यांचं काहीतरी दुःख दर्द दूर करण्याचा प्रयत्न करणार आपण हा रेकीमुळे. हो, हे बरोबर, समाजकार्य आपण करणार. बरोबर, एकदम बरोबर. मग मोक्ष करण्यासाठी आपल्याला समाधी स्वरूप आपलं होण्यासाठी ते कसं होणार? तर बघा, आता सर्वात मी तुम्हाला प्रश्न विचारूनच तुम्हाला म्हणजे क्लिअर करत होते. ब्रह्मांडाशी आपण एकरूप कसं होणार मतलब. हा, तर बघा, मी ऍक्च्युली तुम्हाला प्रश्न विचारूनच तुम्हाला तुमच्याचकडनं अँसर काढायचा प्रयत्न करत होते, पण ते तुम्हालाच ते नीट संकल्पना म्हणजे क्लिअर नाहीये, त्यामुळे तुम्ही त्याला अँसर देऊ शकले नाही. ऍक्च्युली मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे सुटका, स्वातंत्र्य. आणि नेमकं आपण काय आहोत? आपण गुंतलेले आहोत. माझी बायको, माझा नवरा, माझे पोरं, माझी आई, माझा समाज, माझी जात, मोहा माझा देव, मोहा मोहामध्ये. माझा गुरु, माझे गुरु असे सांगतात. माझा देव मला असा देतो. हे माझं माझं माझं, माझी ऊर्जा, माझी रेकी पॉवर, हाला जे धरून बांधतोय म्हणजे स्वतःलाच त्या संकल्पमध्ये आपण बांधून टाकलेलं आहे. अरे, तुझं काय? कुछ भी नहीं है, तुम क्या चीज हो यार, कुछ भी नहीं हो. आता तो वरुण टपकना ना, तो मैं टपक गई. सब ज्ञान धरे के धरे रहेगा, जहाँ के वहां कुछ नहीं, कोई कुछ नहीं कर सकता. ही गोष्ट मला समजली. आणि मग मी म्हंटल, अरे यार भगवंत, तू ही सब कुछ है यार. तूने इतना कुछ दिया मेरे को, किती सगळं दिलं, घर दिलं, दार दिलं. बाप रे, किती लोक आज दारा उन्हात तानात, किती छोटे छोटे मुलं भीक मागतात. भगवंता, तू मला जन्मल्यापासून एकदाही उपाशी ठेवलं नाही. भगवंता, तू भगवंत म्हणजे नेचर, त्या ऊर्जेला म्हणते मी. कोणतं देव नाही, काही नाही, संकल्पनाच नाही माझ्या मनात देवाची. हे इतकं आपोआप झालं की मी कधी मागितलं माझ्या भगवंताला जेवण दे मला, कधी मी सांगितलं माझं घर दे मला, कधी मी सांगितलं की मला इतकी छान मुली दे, मला इतकं छान परिवार दे, मला इतके छान लोक दे. हे माझ्या विचारांमध्येच ऑटोमॅटिकच होत गेलं, कारण मला दिसलं माझे आई वडील करतात आहे, माझे समाजातले लोक, माझा शिक्षक लोक, हा किती सगळं आपण बांधलेलं आहे. आपण किती एकमेकांची सेवा करतो, किती एकमेकांना मदत करतो. काय मी एकटी नाही घडली आहे. आज मला तुमच्याशी बोलायला हा लॅपटॉप कोणी तयार केलाय मला काहीच नाही माहिती, कोणाचं नाव आहे, कोणी तयार केलं, कोण सायंटिस्ट आहे. पण त्याच्या म्हणजे मेहनतीने आज आपण किती इझिली आपण आपल्या घरी बोलतो आहे. ही गोष्ट समजली. माझ्या मनात धन्यवाद भाव आला. मला नाही माहिती कोणी तयार केलं लॅपटॉप, पण मला त्या व्यक्तीबद्दल धन्यवाद भाव आला की भगवंता, तोच ग्रॅटिट्यूड. माझ्यासाठी भगवंत, की भगवंता तू किती इझी केलं माझं लाईफ. खूप धन्यवाद. मला ही गोष्ट समजली म्हणजे मी त्या संकलित न सुटली, इतकेच मला मोक्ष मिळालं. सिंपल.
मैंने जीवन जी लिया यार, खुशी पा ली मैंने. वाव, माझ्यासाठी कोणीतरी तयार करतंय, मी त्याचा उपयोग करते. आणि हाच उपयोग मी अजून लोकांना सांगते. मला मिळाला, तुम्ही पण बघा, तुम्ही पण त्या स्टेजवर येऊन बघा कसा आनंद आहे जीवन जगायला. किती सुंदर जीवन आहे. कशासाठी रडत बसले, ब्लेमिंग, कंप्लेंटिंग, आणि कशाच्या मागे धावताय तुम्ही. ही जशी एक गोष्ट आहे माझी, एक सांगते मी नेहमी, की एक ससा म्हणतो, सगळ्या लोकांना सांगतो की अरे धावा धावा, पळा पळा, आकाश कोसळलं, आकाश कोसळलं. बस लोक, अरे आकाश कोसळलं का, अरे पळा पळा पळा. त्या सशासोबत सगळे प्राणी, सिंह, बैल, गाय, सगळे पळायला लागले, पळायला लागले. एक साधू महाराज भेटतो माणूस. तो काय झालं, तर तो साधू महाराज, पळा पळा, आकाश पडलं, आकाश कोसळलं, आकाश कोसळलं. तो साधू म्हणतो की थांब जरासं, जागेवर थांब, विचार कर, आकाश तर सगळीकडे आहे, तू पळून पळून पळणार कुठे आहेस. कोसळायला आकाश तर सगळीकडेच कळणार आहे, तूही मरणार आहे, कुठेही पळ, तू इथेच थांब, इथेच तुला. तेव्हा त्याला समज आली, तू थांबला. सेम असंच आपण पळत राहतो आयुष्यभर, की हे मिळालं तर मला, हे मिळालं तर, अरे माझं हे चांगलं, हे होईल तर चांगलं, अरे ते होईल तर चांगलं, अरे अरे पळा पळा, अरे पळा पळा. आणि मग आता शेवटी, अरे मोक्ष पाहिजे, अरे ह्या गुरुकडे जा, अरे त्या देवाचं भक्ती करा, त्या मंदिरात जा, त्या वैष्णव देवीकडे जा, ते इथे जा, तिथे जा. आणि ह्याच याच्याने भगवान बुद्ध जंगलात गेले होते. शेवटी ते तिथून सगळं त्यांना समज आली, आणि ते सगळे संसारात परत आले. संसारात आले म्हणजे त्यांनी लग्न बिग्न नाही केलं, पण मुक्त पाहिजे होतं त्यांना. मुक्त त्यांना असे संकल्प बांधले ठेवायचे, म्हणजे माझी बायको, माझा पोरगा, माझं हे, माझं राज्य, हे नाही. हे सगळं आहे, हे विलीन, मला हे करण्याची कला समजली आहे, मला मोक्ष मिळालेला आहे, मला ते लोकांना समजवायचंय. आणि ते निघाले सगळीकडे सांगायला, आणि आजही आपल्याला शिकवतात आहेत. आणि आपण त्यांना जाती धर्मात ठेवलंय, की नाही नाही, बुद्धिस्ट लोकांचं आहे फक्त. तर बुद्ध हे साऱ्या संसाराचे आहेत, साऱ्या जगाचे आहेत, नेचर शिकवून राहिले ते. तर आपल्याला तो मार्ग बघायचा आहे. तर मोक्ष करायला काही कुठलं मंत्र तंत्र आणि पूजा पाठ, क्रिस्टल्स, महा महा लोक क्रिस्टल्स देतात, माळा महाकुंभ जपतात, मध्ये गेले, किती करोडो लोक गेले. मध्ये जातात. काय अर्थ यार त्याला. ती एक स्टोरी बनवली आहे, की जसं काही अवगुण असतील तर बाबा त्याला झटका, पाणी टाका, आंघोळ करा, स्वच्छता होईल. तसंच ते विचारांची आहे. एका मिनिटात येते, माझ्याकडे कोणीतरी आलं, तुम्ही आपसात बोला हा. एका मिनिटात येते बस. నా గోళీలు తెచ్చి ఉండే ఆయనకి మెసేజ్ పంపాను మన ఉన్నాయా ఇది ఇప్పుడు కట్టి అప్పుడు కదా నువ్వు అట్టింటి పోటీగా అనిపిస్తాను. ఇక్కడ ఉండగా तर असं सगळं आहे. तर तुम्हाला मी जे बोलले ते पटतं आहे का. इज नाही ऑल पटलं, सायंटिफिकल. हा, नाही नाही ऑन द पटलं बेस. तर बिलकुल सांगा. नाही दिस सायंटिफिक व्यू मला पटलं मॅम. इट्स ऑल एक्झॅक्टली. युअर टॉक इज युअर स्पीच इज सायंटिफिकली वेल व्यू, सायंटिफिकली दृष्टिकोन, सायंटिफिक दृष्टिकोन आहे हा मला पटला. एक्झॅक्टली. आता एवढं असू नये, आता मी तुम्हाला आणखी एक स्टेप वर सांगते, की मग आता एवढं सगळं ठीक आहे, मी पूर्ण सायंटिफिकली सांगितली, हे झालं ते झालं, पण आता मी तुम्हाला ॲटोमेंट दिलं, मी माझा व्हिडिओ बंद ठेवला, का माहिती, मी ते बसली होती की नाही केली होती, की काय केलं काय नाही माहिती, तुम्हाला काय माहिती. चीट तर नाही केलं. मग हे कसं काय चालतं. तुमच्या मनात प्रश्न नाही आहे ना, पण मी सांगते. तर मी असं काय केलं की तुम्हाला या गोष्टी जाणवल्या किंवा काय केलं. तर ती एक सिस्टीम आहे, ती केली आहे. पण आता एक मला सांगा, जसं की आपण 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याकडे, काही गोष्टी आपल्याला म्हणजे दिसतात, काही गोष्टी दिसत नाही. जसं डोळ्याने सगळं काही दिसते असं आपण म्हणतो, पण खरंच तुम्ही डोळ्याने सगळं काही बघू शकता का. तुमचीच पाठ आहे, तुम्हाला दिसत नाहीये. तुमच्या शरीराच्या आतमध्ये तुमचे आतडे आहे, तुमचं हार्ट आहे, सगळं तुम्हाला अनुभूती येत, पण तुम्ही बघू नाही शकणार. तर
पण आहे ना, डोळ्याने बाह्य बाह्य प्रपंच बघू शकता, पण अंतर नाही बघू आपला शकत, कारण आतमधला बघायला अनुभूतीच पाहिजे. हा, तर हे नेचरनी रचनाच तशी केलेली आहे हा. की तुम्हाला जर तुमचं हार्ट बघायचं असेल तर तुम्हाला डोळे बंद करायचे, ती अनुभूती बघायची आहे, तुम्हाला ते धडधड आवाज येईल. म्हणजे कान आपलं बाहेरचं ऐकत होते, आता आतलं ऐकायला त्यांना लावायचं आहे. डोळे तुमचं बाहेर बघत होते, आता तुम्ही आतमध्ये ऐका. तुम्हाला सुगंध बाहेरचा येत होता, आता आतल्या शरीरातला सुगंध बघा, दुर्गंध बघा. तुमच्या शरीराच्या आतमध्ये काय काय आहे. तुमची टेस्ट बाहेरचं खाऊन येत होतं, आतलं बघा. आतमध्ये तुम्हाला कशी टेस्ट वाटते, तो थुंकी असते आपली, किंवा जे काही खातो किंवा काही टेस्ट असतात आपल्या आतमधल्या, त्याला जाणून घ्या. स्पर्श, बाहेरचा स्पर्श तुम्हाला समजला, आतमधली अनुभूती येते, म्हणजेच आतमधून स्पर्श काय जाणवतोय तुम्हाला, ते हे सगळं. सांगितलं ना की मॅडम, की आय एम नॉट बॉडी, आय एम नॉट द माइंड. हा, अल्टिमेट, ते लास्ट मध्ये तुम्हाला शेवटी समजेल की मैं कुछ भी नाही हूं. तुम्ही कोण आहात, तुम्ही काहीच नाही. आणि हे जेव्हा समजलं, तेव्हा तुम्ही मोक्ष म्हणतो आपण, की सुटलो. अरे यार, काय पण करत होते या शरीरासाठी सारे नाटकं. कशासाठी एवढी संपत्ती जमत होतो, कशासाठी एवढं रिलेशन रिलेशन करत होतो, हे ते कशासाठी मळमळ मळमळ, आभाळ फाटलं, आभाळ फाटलं, धावा 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 धावा, कशासाठी. तर काहीच नाहीये, नथिंग. आणि मग आपण नथिंग मधून सगळे आपले खाली होऊन जातं, कोरं करकरीत होतं. पण आता नथिंग मध्ये जिंकले, जगायचं तर नाहीये, कारण भौतिकतेमध्ये जगतो आपण. असं कोणी म्हटलं तर दे दे फिर तेरा सब, तेरी प्रॉपर्टी मेरे नाम पे कर दे, तेरे कुछ काम का नहीं है, तू काय करू रही है, वगैरे वगैरे. तर तसं पण नाहीये, आपल्याला भौतिकतेमध्ये जगायचं पण आहे. तर हे बॅलन्स्ड करायचं. मग त्याचं मॅनेजमेंट शिकलं पाहिजे आपल्याला, कसं पैशांचं मॅनेजमेंट करायचं आहे. आपल्याला दुसऱ्यांना पैसा फसवायचा नाहीये, आपल्याला मेहनतीने कमवून घ्यायचा आहे. किंवा माझा जो पैसा आला तर मी काय काय करू शकेन. मला चांगलं खायला आवडतं, चांगलं घरामध्ये राहायला आवडतं, फिरायला आवडतं. या सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतो. तुम्ही पैसा कमवेल. तर मी काही लोभी आहे का? नाही. त्याच्यासाठी काही लोकांना फसवावं लागते का? नाही. त्यांची मदत करायची, आपलं पण नाव होतं. तर देगा हरी खाटल्यावरी असं देव करत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत आहे, विचार आहे, त्याला एका डायरेक्शननी करावं लागतं. ते सारं एज्युकेशन आपल्याला खूप सुंदर पहिल्यापासून ग्रँड मास्टर पर्यंत मिळतं रेकीमध्ये. पण ते हळूहळू हळूहळू आपल्याला बदल येतो, आणि आपलं जीवनच पूर्ण बदलून जातो. आणि मोक्ष इथेच मिळतो, ह्या जन्मात, ह्या क्षणात, वर्तमानात. ना तो भूतकाळात होता, ना भविष्यात मिळेल. आलं लक्षात मधुर मॅडम? हा. क्लिअरिटी मिळते ना तुम्हाला? हा मॅडम. हा, मी तोच विचार किती वर्षापासून करते की घरात राहून आपल्याला काय आता अर्थ नाहीये, कुठेतरी बाहेर जावं, घर सोडून. सारखं असं मला वाटतं की एकटी राहून जाऊन कुठेतरी राहावं, कारण घरातलं सगळं आपलं कर्तव्य झालेलं आहे असंच मला वाटत होतं. हा आणि हा. बाहेर जाऊन कुठे एकटं राहावं आणि आपली जिंदगी आणि फक्त मी आणि माझा आत्मा असंच राहावं, असंच किती दिवसापासून मला वाटत आहे. नाही. हे झालं पण ते स्वार्थ. घरात राहावंच लागतं ना त्यासाठी. हा, पण हे झालं स्वार्थ. पण त्याच्यातही मी सांगते की स्वार्थ पण चांगलं आहे, असं काही नाही आहे. स्वार्थ म्हणजे की मी समजली, जसं मला समजायचं होतं तेव्हा माझंही असंच होतं, इथे जा तिथे जा, हे करा ते करा, काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे. अरे दागदागिने विकून टाकायची मी. म्हणजे नसेल पैसे तर हा विक, ते विक. म्हणजे समोरची मला अशी हे नाही की माझ्या मुलींचं आहे की हे नाही. पण त्याच्यानंतर मला सगळं समजलं, आणि मग हा मोक्ष काय, मुक्ती काय आहे, हे काय आहे, जीवन काय, सगळं समजलं. आता ह्या स्वार्थातून परमार्थ चालू केला. अरे यार, किती लोकांना समजलं, तर काय लोकांचं जीवन बदलेल यार. आणि मी परमार्थ चालू केला. तर स्वार्थामधून परमार्थ चालू करणं, तर त्याच्यासाठी तुम्हाला घर संसार सोडून जायची गरज नाहीये. घर संसारामध्येच आपलं स्वतःच पहिल्यांदा ऑरा बदलवा. हळूहळू आपल्या घरातल्या लोकांचा ऑरा बदलतं, हळूहळू आपल्या शेजारी पाजाऱ्यांचं बदलतं, हळूहळू आपल्या शहराचं बदलतं, आपल्या भारताचं बदलेल. त्याच्यामध्ये एवढासा खसच्या दाना का असेना, पण आपण पार्टिसिपेट केलं, एवढं मात्र नक्की.
ठीक आहे. तर कुठे तुम्हाला घर सोडून जायची गरज नाही. घरातल्या घरातच तुम्ही स्वतः शिकून आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना चांगले संस्कार देऊ शकता. ती ऊर्जा तुम्ही देऊ शकता. तर माझी अपेक्षा जरूर आहे की तुम्ही सर्वांनी, 4 जण आहात, तुम्ही चौघांनी पण एनरोल करा तुम्हाला म्हणजे नेक्स्ट फर्स्ट सेकंड थर्ड साठी. आणि बिलकुल छानपैकी वेळ काढून हे घ्या. कधी समजा वेळ नाही मिळाला, नाही जमलं, तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतच, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बिनधास्त अगदी मस्तपैकी करा, विश्वासाने करा, नक्कीच तुमचं जीवन बदलेल. माझ्या शुभेच्छा तर जरूर आहेत. ओके ओके. थँक्यू. ठीक आहे. तर तुम्हाला काही प्रश्न थँक्यू. असतील तर मेसेज करा किंवा तुम्ही मला फोन करू शकता. आणि अगदी व्यवस्थित म्हणजे तुम्ही आपलं म्हणजे भविष्य क्रिएट करा. कारण बघा, पैसा कुठेही खर्च होऊन जातो, है ना. पैसा, प्रॉपर्टी, दागिने, हे ते, हे काय तुमच्या सोबत येत नाही मरताना. पण जे इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण याला, म्हणजे जे आपण शिकतो, म्हणजे तो मोक्ष टाइम घेऊन जातो, तो आपल्याला पुढचा जन्म आपल्याला म्हणजे स्टेटस वाढवतो आपल्याला याच्यानंतरचं जीवन जगण्याला. त्यामुळे हे खरी इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या जीवनाची, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर सर्वांनीच याचं उत्तर द्यायचं आहे. मी तुम्हाला त्याच्यामध्ये पाठवेन तारीख वगैरे, किंवा बहुतेक आता ह्या आठवड्यामध्येच क्लास चालू होऊन जाईल आपला. ठीक आहे. तर तुम्ही बुक करा आणि समोर या. तर बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू थँक्यू. मॅडम. थँक्यू. बाय बाय. थँक्यू मॅडम. धन्यवाद. बाय बाय. धन्यवाद.